नंदीशा विंग्स फाउंडेशन तर्फे भीमलकसा परिसरात स्वच्छता अभियान व फळझाडे वृक्ष लागवड जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। भीमलकसा तलाव या परिसरात लोक जेवण करायला येतात, एन्जॉय करायला येतात। तिथं जेवणाचं प्लास्टिक, प्लेट व काचेच्या बॉटल पडलेल्या असतात, परंतु कोणाला उचलायला वेळ नाही। म्हणजे त्या स्वच्छ परिसरात प्रदूषण करण्याचे काम जनता करत असते। हे सर्व बघून नंदीशा विंग्स फाउंडेशनला ते प्रमुख नंदिनी शेंद्रे यांना बरं वाटले नाही। त्यामुळे या फाउंडेशन तर्फे त्यांनी साकोलीपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या भीमलकसा तलाव प्रकल्प परिसरात स्वच्छता अभियान, विविध प्रकारचे फळे झाडे लावले। या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रतिभा किरसान, अपर्णा परशुरामकर, सरपंच माधुरी गहाणे, शिक्षिका स्मिता उपरेकर, ग्रामविकास अधिकारी प्रशांत नंदा गवडी, उपसरपंच दुर्योधन राऊत, सदस्य विश्रांती भानारकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाचे संचालन हेमलता उईके यांनी केले, तर आभार उपसरपंच दुर्योधन राऊत यांनी। आणि सर्वप्रथम सगळ्यांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज या पर्यावरण दिनानिमित्त आम्ही भीमलकसा या तलावाजवळ सर्व मी आणि माझे टीम मेंबर एकत्रित झालेले आहेत। आम्ही बरेचदा इथे येऊन गेलो आहे आणि बरेचदा आम्ही बघतो की इथे लोक स्वयंपाक करतात, एन्जॉय करतात, पण जो स्वयंपाक झाल्यानंतरचा गार्बेज जो असतात तो इथेच टाकून जातात, तसंच सोडून जातात। आणि आमच्यासोबत इथे इथल्या सरपंच ताई माधुरी गहाणे ताई पण आम्हाला इथे सहयोग करायला आलेले आहे। त्याबद्दल डॉक्टर प्रतिभा ताई या साकोलीला डॉक्टर आहे, अपर्णा ताई, माझ्या सहकार्यकर्ता स्मिता ताई आणि माधुरी ताई, पूजा, सुमित असे सगळे आम्ही टीम मेंबर्स इथे एकत्र येऊन इथली जागा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि आम्हाला माहित आहे की हा प्रयत्न फार छोटा आहे, पण आम्ही मेसेज देण्याची तयारी करत आहोत की जेव्हा तुम्ही असं जंगलमध्ये सौंदर्याचा अनुभव घ्यायला येता तर कृपया करून जेव्हा आपले कार्यक्रम निपटून जातात तर इथल्या जागेची काळजी घ्या, इथला गार्बेज उचला, इथला कचरा जाळा। काही नाही, गार्बेज बॅग जरी तुम्ही सोबत ठेवली, एक चुंगडी जरी ठेवली तरी तुम्ही ते बरंच काही करू शकता आणि नंतर होणाऱ्या कार्यक्रमासाठी स्वतःचीच मदत करा। तर मी नमस्कार, इथं उपस्थित सर्व पर्यावरण प्रेमी आणि माझ्या ग्रामपंचायतचे सदस्य, सचिव सर्वांना माझा नमस्कार। आज जागतिक पर्यावरण दिन, सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर मी ह्या गावची वडेगाव ह्या गावची सरपंच आहे आणि माझ्या गावामध्ये भीमलकसा प्रकल्प राबवण्यात आला आहे। हा सौंदर्यकरण आणि पर्यावरणीय स्थळ आहे। इथं गावाभोवतालच्या किती आणि बाहेर गावच्या पण पार्ट्या करायला लोक येतात, तर त्या लोकांना मी एवढं सांगू इच्छिते की आपण तिथं पार्ट्या वगैरे करतो, ती जागा स्वच्छ करावी। ती जागा आपण खराब करतो म्हणून ती जागा खराब होते, आपण जर चांगलं ठेवलं तर ती चांगलीच राहते। म्हणून सर्व ह्या माझ्या प्लेसवर येणाऱ्या सर्व पर्यटकांना मी एक विनंती करते की माझ्या ह्या पर्यावरणीय ह्या भागामध्ये अशी स्वच्छता ठेवावी आणि गंदगी करू नये। याच्यानंतर आम्ही आपल्या प्रयत्नातून जो म्हणजे पार्ट्या वगैरे इथं एन्जॉय करायला येतात त्यांच्याकडून जर अशी घाण केली असली आणि आपणच इथं पार्ट्या करतो, चांगलाच प्लेस आहे म्हणून येतो आणि आपणच घाण करतो, ही गोष्ट जर बाहेरचं येतात, चांगले पर्यावरण प्रेमी येतात, त्यांना चांगलं नाही वाटत। म्हणून माझी विनंती आहे की सर्वांनी पार्ट्या करा, जो करायचा आहे तो एन्जॉय करा, पण जागा स्वच्छ ठेवा। एवढं बोलून मी माझा शब्द इथं संपवते। जय हिंद। मी डॉक्टर प्रतिभा नामदेवराव किरसान, मेडिकल ऑफिसर आहे PHC खोडशिवलीला। सर्वप्रथम जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा। आणि माझं असं मत आहे की खरंच आपण पर्यावरण जर स्वच्छ ठेवलं तर आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे। आपलं आरोग्य त्याच्यावरच म्हणजे अवलंबून आहे। जर पर्यावरण आपण स्वच्छ ठेवलं आणि सगळंच कुठेही जातो आपण तर तिथे अस्वच्छ करून नको जायला, तिथे आपण जातो, एन्जॉय करतो, तर आपला जोही आहे पसारा तो आवरून आपण आपल्यासोबत किंवा कुठेतरी टाकायला पाहिजे। त्याच्यामुळे सगळं आरोग्य आपलं म्हणजे आपल्या अस्वच्छतेमुळे दुसऱ्यांना त्रास मी प्रशांत नंदा गवडी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय वडेगाव। तर या ठिकाणी भीमलकसा हे जे प्रोजेक्ट आहे, हे प्रोजेक्ट फार महत्त्वाचं आणि अत्यंत चांगलं प्रोजेक्ट आहे, जे एक यात्रेच्या स्वरूपामध्ये एक महादेवाची मंदिर आम्ही उभारलेलं आहे। त्याचप्रमाणे इथे जो आहे तो परिसरातल्या लोकांसाठी एक विशिष्ट म्हणजे चांगल्या पद्धतीचा टुरिस्टेबल प्लेस आहे।
परंतु विषय कसा होत आहे, आपण जे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण जे काही करत असतो आणि महत्त्वाचा विषय म्हणजे असा का आपण जे टूर्स वगैरे येतात, टुरिस्ट वगैरे लोक येतात, तिथे जे घाण करून जातात ती घाण म्हणजे मुख्यत्वे होऊ नये. तर त्या उद्देशानं आम्ही 15 वित्त आयोगात काही तरतुदी केलेल्या आहेत आणि त्या तरतुदीची इम्प्लिमेंटेशन आम्ही भविष्यात करणार आहे. तरी पण हा संदेश मी देऊ इच्छितो या दिनानिमित्त की कुठल्याही प्रकारची घाण होणार नाही याची दक्षता सर्वतोपरी आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने घेऊ. धन्यवाद. नमस्कार, मी स्मिता उपरीकर, शिक्षक आहे. सोबतच नंदीशा विथ फाउंडेशनची एक सदस्य किंवा एक कार्यकर्ती म्हणून पण कार्य करत आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. आपण आपला कचरा जो आहे आपल्यासोबतच न्यायचा, जास्तीत जास्त प्रमाणात झाडे लावायची, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल सुद्धा साधू शकतो आणि एक चांगला वातावरण आपल्याला मिळू शकतो. धन्यवाद.